नमस्कार, जय हिंद, जय शिवराय, जय श्रीराम, जय जय श्रीराम। आज आपण 12 मोठ असलेली विहीर पाहायला जाणार आहोत। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 4ने सातारा शहरापासून पुण्याकडे येणाऱ्या रस्त्यावर साधारण 12 किलोमीटरवर लिंब फाटा लागतो आणि येथूनच उजवीकडे आत गेल्यानंतर 3 किलोमीटरवर लिंब गाव आहे। या गावाच्या दक्षिणेस 2 किलोमीटर अंतरावर शेरीची वाडी या ठिकाणी कृष्णा नदीच्या तीरावर ही 12 मोठांची विहीर आहे। पुण्याकडून साताऱ्याला येताना लिंब गावाला फाटा लागतो, तर साताऱ्याकडून जाताना नागेवाडी गावाचा फाटा लागतो। त्यापासून लिंब आणि नागेवाडी अशा 2 मार्गाने विहिरीपर्यंत जाता येते। अशा या सुंदर 12 मोठांच्या विहिरीचा इतिहास पाहता सुमारे इसवी सन 1719 ते 1724 या दरम्यान श्रीमंत विरुबाई भोसले यांनी या विहिरीचे बांधकाम केले। छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू म्हणजे संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांच्या कारकिर्दीमध्ये हे बांधकाम करण्यात आले। लिंब गावाच्या आसपास सुमारे 300 झाडांची आमराई होती। या आमराईसाठी आणि परिसरातील रहिवाशांच्या सोयीसाठी या विहिरीची रचना केली। विहिरीचा व्यास अंदाजे 50 फूट आणि खोली 110 फूट असून आकार अष्टकोनी आणि शिवलिंगाकृत आहे। येथे मोडी लिपीतील एक शिलालेख देखील आहे। जमिनीखालील महालात ही विहीर आहे। महालाच्या मुख्य दरवाजावर कलाकुसर केलेली आहे। आतील बाजूस शरभाची दगडी मूर्ती आहे। महालात विविध चित्रे कोरलेली आहेत। गणपती, हनुमान, कमलपुष्पे अशी अनेक शुभशिल्पे आपल्याला दिसतात। त्याचबरोबर विशेष म्हणजे हत्तीवर आणि घोड्यावर विराजमान असलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प देखील या खांबावर कोरलेले आहे। विहिरीला प्रशस्त असा जिना आणि चोरवाट देखील आहे। विहिरीवर 15 थारोळी आहेत आणि ह्या चोरवाटातून वर आल्यानंतर 12 मोठांची जागा, दरबाराची आणि सिंहासनाची जागा वाट पाहायला मिळते। प्रमुख मुख्य विहिरीत प्रवेश करण्याआधी आड विहीरसाठी प्रशस्त पायऱ्या आणि भक्कम पूल देखील आहे। येथूनच छुप्या महालात आणि विहिरीत जाण्यासाठी तसेच शत्रूपासून निसटण्यासाठी छुप्या भुयारी वाटा देखील आहे। विहिरीच्या दक्षिणेकडे असलेल्या शिल्पात वाघाच्या पायाखाली हत्तीचे रूप असून दक्षिण प्रांतात मराठ्यांनी पादाक्रांत केलेल्या प्रतिकात्मक त्यात आपल्याला दिसून येते। उत्तरेकडे असलेल्या शिल्पात आकाशाकडे दडकाळी फोडणाऱ्या वाघाच्या रूपात उत्तरेकडील वर्चस्व वाढविण्याचे भविष्यातील लक्ष्य प्रतिबिंबित होते। तर या सुंदर विहिरीला आपण जरूर भेट द्या। आपले ऐतिहासिक वास्तू, गड किल्ले आणि देवालय यांचे रक्षण करण्याची जबाबदारी आपण सर्वांवर आहे। या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा केरकचरा होणार नाही याची काळजी आपण घेऊया। जय श्रीराम, जय हिंद, जय भारत, जय जय शिवराय, जय श्रीराम। हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा।